वातावरण बघितलं तुम्ही, खूप सुंदर झालं आहे. मस्त ढगाळ वातावरण आहे, हवेमध्ये सगळा गारवा आहे. तर सकाळी उठल्या उठल्या मनामध्ये फक्त एकच विचार आला की आज सुंदर कुठेतरी एक बुलेट राईड मारायची. आणि सकाळची ही सगळी धावपळ आटोपली, आता छान कॉफी घेतो आहे आणि विचार करतो आहे की इकडून सरळ ताम्हिणी घाटला एक मस्त बुलेट राईड मारूया. तर ही कॉफी पटापट संपवतो आणि निघूया मग आपण ताम्हिणी घाटात. आजच्या या दिवसभराच्या शूटकरता कॅमेराचे सर्व काही इक्विपमेंट माझ्या कॅमेरा बॅगमध्ये पॅक करून मी निघालो ताम्हिणी घाटाच्या दिशेने. जवळपास 3 ते 4 महिन्यापासून या उन्हाच्या उकाड्यामुळे कुठेही बुलेट राईडला गेलेलो नव्हतो. पण आजच्या वातावरणामध्ये एक मस्त गारवा होता आणि सगळीकडे ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे ही राईड करायला खूप मजा येत होती. ताम्हिणी घाटाकरता जेव्हा केव्हा मी इकडून प्रवास करतो म्हणजे मेगापोलिसकडून, तर जो पहिला स्टॉप असतो तो म्हणजे समर्थ वडापाव. मस्त एक छान गरम गरम वडापाव घेतला आणि त्यानंतर कॉफी मारून आता पुढचा प्रवास चालू करतोय. तो म्हणजे आता आपण जाणार आहोत मुळशीच्या मार्गाने. आणि मग आता वाटेत आपल्याला एक गाव लागणार आहे, मला त्या गावाचं नाव नाही आठवते, पण जाताना मी तुम्हाला त्या गावाचं नाव दाखवून जाईन आणि त्या गावातून आपल्याला ताम्हिणी घाटायला जायचं आहे.
हा दोघेही साईडने झाडांनी आणि फुलांनी मस्त बहरलेला आणि सावलीचा रस्ता ज्यावेळेस तुम्ही मेगा पोलीस कडून तामिनी घाटाला जातात ना त्यावेळेस लागतो. त्याच्यात मीठ टाकून द्यावं. याच रस्त्याने जरा पुढे गेल्यानंतर वाटेत आपल्याला एक छान नदी लागते. या नदीच्या शेजारी बऱ्याच वेळेस आपल्याला मासे विक्रेत्यांची गर्दी दिसते. ज्या गावाचं नाव मला आठवत नव्हतं तर त्या गावाचं नाव आहे अंबडवेड. तुम्ही ज्यावेळेस मेगा पोलीसहून मुळशीकडे जातात तर मुळशीकडे जाताना तुम्हाला रस्त्यात अगदी 2 किलोमीटरवर तुम्हाला या गावाची कमान बघायला मिळते. मी ज्या रस्त्यावर आता उभा आहे हा सरळ रस्ता मुळशीचा आहे. हा सरळ रस्ता कंटिन्यू करून तुम्ही लवासाला जाऊ शकतात, इकडून तुम्ही तामिनी घाटाला जाऊ शकतात, इकडून तुम्ही पिरंगुटला जाऊ शकतात आणि माझ्या उजव्या हाताचा जो रस्ता आहे त्या गावाच्या कमानीतून म्हणजेच अंबडवेड गावाच्या कमानीतून तुम्ही तामिनी घाटाला जाऊ शकतात. आता मी अंबडवेडमधून का जातोय कारण त्या गावातून जाणारे रस्ते तुम्हाला दाखवतो. अतिशय सुंदर आहे आणि मला स्पेशली खूप आवडतात. तामिनी घाटाला जाताना ज्यावेळेस अंबडवेड गावातून तुम्ही जातात तर त्यावेळेस तुम्हाला वाटेत लागतात काही पिंपळाचे झाडं. तर या पिंपळाच्या झाडांखाली रानमेवा आहे म्हणजे जांभळं, करवंदे वगैरे. तर हा सगळा रानमेवा घेऊन तुम्ही तामिनी घाटाचा सुंदर असा प्रवास करू शकतात. अंबडवेड गावाची जी गावशिवार आहे त्याच्यातून ज्यावेळेस तुम्ही आत येतात तर आत आल्यानंतर तुम्हाला दारिवलीचा बोर्ड लागतो. या बोर्डने तुम्हाला पुढे जायचं आहे आणि अंबडवेड गावातून आपल्याला तामिनी घाटात जायचं आहे. तर हा रस्ता ज्यावेळेस मी मागच्या वेळेस आलेलो तर खूप खराब होता. सध्या मला हा रस्ता आता बराच चांगला दिसतो आहे. माहिती अजून पावसाळ्यात काय हालत होईल, पण आता याच रस्त्याने आपण जाणार आहोत तामिनी घाटाला. तर इकडे एक बोर्ड लावला आहे ज्याच्यात दिलं आहे कोकण, तामिनी, मुळशी, हाडशी, कोळवण, पौंड आणि गुगल मॅप. आणि त्यांनी खाली टिप दिलेली आहे की गुगल मॅपवर दाखवला जाणारा रस्ता चुकीचा आहे तर पर्यायी मार्गाचा वापर करा. म्हणजे ज्या वेळेस मी गुगल मॅपने इकडून आलेलो आहे तर आपल्याला इकडून 2 रस्ते दिसतात आणि ते 2 रस्ते म्हणजे एक रस्ता इकडे जातो लेफ्टला आणि एक रस्ता जातो या साईडला. पण प्रॉब्लेम असा आहे की नेहमी आम्ही या रस्त्याने जातो आणि या रस्त्याने गेल्यानंतर हा रस्ता पुढे तिकडेच येतो पण हा रस्ता बराच फिरून आहे. तर त्याच्यामुळे यांनी इकडे बोर्ड लावला आणि त्या बोर्डवर यांनी लिहिलेलं आहे की तुम्ही जाताना राईट साईडच्या रस्त्याचाच वापर करा आणि इकडून तुम्ही तामिनी घाटाला जा, इकडून न जाता. दारिवली गावापासून तामिनीच्या दिशेने प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही साईडला भरपूर शेती आहेत आणि या वाटेवरून जाताना एका उजाड शेतामध्ये एक धनगर कुटुंब मला दिसलं आणि मला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा झाली आणि मी त्या क्षणाला गाडी वळवली. रस्त्याच्या साईडला गाडी पार्क करून इकडे असलेल्या छोट्याशा बांधावरच्या रस्त्याने मी या धनगर कुटुंबापर्यंत पोहोचलो. तर वाटेतून जात असताना दारिवलीच्या जरा पुढे आलो आणि शेतामध्ये आपल्याला एक काका दिसले म्हणजे एक धनगर कुटुंब दिसलं. तर त्या कुटुंबाला बघून त्यांना भेटायची इच्छा झाली माझी आणि भेटून कारण की यूट्यूबवर आम्ही बरेचसे धनगर समाज आणि धनगर जाती हे लोक किती स्ट्रगल करतात, उघड्यावर राहतात, वारा पाऊस पाणी वगैरे या सगळ्यांमध्ये राहतात. आपण त्यांच्याशी थोड्या गप्पा करू की ते कसे राहत आहेत, किती दिवसापासून राहत आहेत, कोणत्या अडचणींना त्यांना सामना करावा लागतो. तुमचं नाव काय काका? गिरिजाप्पा कोळेकर. गिरिजाप्पा बाबासो कोळेकर. अच्छा. आणि कधीपासून राहत आहे तिथे आता? आमच्या मुलीचं बिराड आहे इथं. अच्छा अच्छा अच्छा. बारामतीवरून आलो मी. अच्छा तुम्ही बारामतीहून आले? अच्छा. आणि मुलगी राहतात इकडे? नाते आमची. अच्छा. आमच्या मुलीचं बिराड आहे इथं दारिवलीमध्ये. अच्छा दारिवलीमध्ये. मग असं तुम्ही बाहेर असतात शेतांमध्ये वगैरे? शेतामध्ये. मुलीचं बिराड शेतामध्ये त्यांचा हाल होत आहे, पाऊस पाणी ऊन वारा. अच्छा अच्छा. मग तुम्ही किती वर्षानंतर बदल? दिवाळीत येतो आम्ही. अच्छा तुम्ही सगळे दिवाळीत येतात? दिवाळीत. आम्ही बारामती तालुक्यातून कानारवाडी गावातून आलेलो आहे. आम्हाला बकऱ्यांच्या पोटासाठी फिरावं लागतं. प्रत्येक गावोगावी फिरावं लागतं आणि जर बकऱ्यांना जर काही आजार असला तरी मग त्यांना खाया पाणी करावं लागतं, उपचार करावा लागतो. बकऱ्यांना काही खायला चारा बिरा नसला तरी वेगवेगळ्या गावात जावं लागतं. जरी कोणी आम्हाला संकटात म्हणजे संकटात आणलं तरी आम्हाला कसं तरी पैसा पाणी देऊन पोटाची मारामार करून ती सोडवावं लागतात संकट अडचणी. त्यामुळं लय हाल होतात पावसा पाण्याचं. घरी काय काय वेळेस पाऊस आला तर असं उपाशी झोपावं लागतं. उपाशी झोपावं लागतं. बारकी छोटे भावंड असतात त्यांना बी उपाशी मग बारीक असून त्यांचा पोटाचा मारा करावा लागतो. मेंढ्याची बारकी छोकरी असतात त्यांना सुधीक मग कधी उन्हात ह्याचं लय हाल होतात. रात्री कोल्हे वगैरे येऊन त्रास देत असते. हा त्यांच्यासाठी तर काय काय जागा असं असते तर चित्त यावं लागतं. रातभर जागावं लागतं. विचू काट्याचं ध्यान ठेवावं लागतं. रात्रीचं आमच्या काय उजेड आहे का? तेव्हा उजेड नाही काय नाही, अंधारात सगळं असतं. कधीतरी मोबाईलला चार्जिंग नसती त्यामुळे लई हाल होतात आमचं. ॲक्च्युली यांच्याशी गप्पा करून खूप छान वाटलं. मी जात होतो पुढे, बराच पुढे गेल्यानंतर मनात आलं की नाही यांच्याशी थोड्याशा गप्पा करू आणि नंतर पुढचा प्रवास करू. आणि जर आपण बघितलं ना तर या पूर्ण अशा ओसाड जागी
तर विचारा तिकडे दोघे जण बसलेत, त्यांची नात आहे ती, ते बारामतीचे आणि आपल्या नातीकडे आलेत. सो अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि असं भेटून यांना सगळ्यांना एक वेगळंच आणि छान वाटतं. तर आता पुढचा प्रवास मी चालू केला तो म्हणजे पौंड गावाच्या दिशेने. ज्यावेळेस तुम्ही दारिवलीच्या रस्त्याने तामिनी घाटाला जात असतात त्यावेळेस पौंड गावापासून डाव्या हाताला वळून तुम्ही तामिनीच्या मेन रस्त्याला कनेक्ट करू शकतात. आता हे समोरचं गाव जे आहे ते आहे पौंड गाव. त्या पौंड गावातून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे तामिनीला आणि या पौंड गावातून जो डाव्या साईडला रस्ता जातो तो जातो मुळशीला आणि लवासाला. आपण ज्या आंबडबेट गावातून आलो होतो हा सरळ रस्ता त्या मेन रस्त्याला भेटतो. तर त्यामुळे आपल्याला या रस्त्यावरूनच सरळ जायचं आहे पुढे तामिनीला. आता मात्र वेळ झाली होती एका छोट्याशा ब्रेक घेण्याची. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टुमदार आणि छोट्याशा झाडाच्या सावलीमध्ये असलेल्या हॉटेलला मी थांबलो. पुण्याहून तामिनी घाटाला जाताना अजून एक सुंदर गोष्ट असेल तर ती म्हणजे वाटेत लागणारे ही छोटी छोटी गावं. या गावांमधील परंपरा, इकडच्या यात्रा, इकडचे खाण्याचे पदार्थ आणि या गावांमधील असणारे प्रसिद्ध फिरण्याचे ठिकाणं आणि ही सगळी माहिती इकडच्या लोकांकडून गप्पा मारताना मला समजली. माणसाला येतात इकडं भरपूर गाड्या रोज चालूच असतात. हा, शनिवार रविवार तर एवढं पब्लिक असतं, ट्रॅफिक फुल जाम होतं. तामिनी घाटामध्ये जातात, देवकुंडला धबधबा आहे तिथं जातात, त्याच्यानंतर पळशाचा एक वॉटरफॉल आहे तिथं जातात. माशापेक्षा इकडे जास्ती जोर ह्याचा नाही, मिसळचा. मासे भेटतात. ते पहिला पाऊस झाला, वळगणीचा पाऊस म्हणतात त्याला, तो पाऊस जर झाला तर मग त्या पावसामध्ये मासे उलटे पावतात. त्या टायमिंगला तो वळगणीचा मासा पहिला जो असतो तो पूर्ण अंड्याचा असतो. त्या अंड्यावरचे मासे पहिल्या पावसात खायला भेटतात. जिथं ते असे वळगणीचे मासे भरपूर घरीच असतात, हॉटेलवरती नाही भेटत. आणि खेकडेही चांगले असतात इकडे भरपूर. तामिनी घाटाला पुण्यामधला स्वर्ग का म्हणतो, म्हणजे पावसाळ्यामध्ये जर ॲक्च्युअल तुम्ही तामिनी घाट बघता तर हा स्वर्गापेक्षा कमी नाही आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की याच्या चहूबाजूला जी डोंगर रांग आहे, इकडचे घनदाट जंगल, इकडचे शेत आणि या सगळ्यांमध्ये जी जेवणाची मजा आहे ती काही वेगळीच आहे. तर आपण ज्या वेळेस तामिनी घाटाला जातो तर आता मी पौंड गावाच्या पुढे आलो आहे आणि हे गाव कोणतं कोंडावळे. तर आता मी कोंडावळे गावामध्ये थांबलो आहे आणि कोंडावळे गावामध्ये मी ज्या हॉटेलला थांबलो आहे त्या हॉटेलच्या मागचा जो परिसर आहे तो अतिशय सुंदर आहे. मस्त गार हवा चालू आहे आणि सगळीकडे शेती आहे, आजूबाजूला डोंगर रांग आहे आणि भरपूर असा वारा चालू आहे. तर आता मी ज्यांच्या हॉटेलला थांबलो आहे त्याचं नाव आहे श्रीनाथ आणि आपण त्याच्याकडून या गावाबद्दल थोडक्यात ऐकून घेऊ. तर हे आपण कोंडावळे गावात आलेलो आहे. या गावाची अशी चहूबाजूनी असं घनदाट जंगल आहे. अच्छा. याच्या म्हणजे परिसर म्हणजे पर्जन्यमानाचं म्हणजे टॉप मोस्ट मध्ये एक नंबरला आहे तामिनी घाट. सगळ्यात जास्त पाऊस इकडे पडतो पावसाचा. आणि आता एवढ्या 8 दिवसानंतर म्हणजे इकडं जे पर्यटक येतात हे हॉटेल परत इकडचे घनदाट जंगले हे बघण्यासाठी येतात. खास करून इकडचे व्ह्यू जसे तामिनी परत पळसे परत दरी हे बघण्यासाठी येतात खास करून. आणि इकडं मेन म्हणजे जे शेतामधले जे हॉटेल आहेत ना तेच जेवायला म्हणजे पिठली भाकर किंवा इकडचे जे शेतामधले कणस खाण्यासाठी हे खाण्यासाठी पुण्यातले पर्यटक जास्त करून इकडं गावाला येतात. पडती जर गेलं तर देवांची मंदिरं पण आहेत, जसे ऐतिहासिक मंदिर आहे. आता कोंडावळे गावात हे प्राचीन काळातील महादेवाचं मंदिर आहे कोंडावळे गावात महादेवाचं. तर मित्रांनो अशा पद्धतीने मी पोचलो आहे तामिनी घाटाच्या स्टार्टिंग पॉईंटला. माझ्या मागून जे वळण बघताय तुम्ही ते घाटाचं पहिलं वळण आहे. या घाटाच्या स्टार्टिंग पॉईंटला दोघेही साईडला घनदाट झाडं आहे आणि इकडे बरेचसे चांगले चांगले मस्त चुलीवरचं जेवण म्हणजे चिकन, मटन, खेकडे आणि स्पेशली मासे
या सगळ्यांची हॉटेल आहेत. तर इकडे मस्त छान पेटपूजा करून तुम्ही पुढचा प्रवास चालू करू शकतात. तर तामिनी घाटात आल्यानंतर 5च मिनटावर तुम्हाला लागतो पहिला पॉईंट, ज्याचं नाव आहे सेल्फी पॉईंट. कारण की याच्या समोर असा सुंदर व्ह्यू आहे. हा व्ह्यू म्हणजे समोर असे मस्त डोंगर रांग आहे मुळशीची. इकडे खाली एक रिसॉर्ट पण आहे. पावसाळ्यामध्ये हे संपूर्ण ग्रीन झालेलं असतं आणि इकडे सगळं धुक्यांची अशी मस्त चादर आलेली असते. तर त्यामुळे इकडे बरीचशी लोकं थांबतात आणि फोटोज वगैरे काढतात. इकडूनच तुमचा घाट चालू होतो आणि त्यानंतर इकडून आपल्याला वरती जायचं आहे तामिनी घाटात. आणि मग मी शिरलो तामिनी घाटात. पुण्यापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेला तामिनी घाट हा महाराष्ट्रातील मुळशी आणि तामिनीच्या मध्यभागी म्हणजेच पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला एक पर्वतीय मार्ग आहे. सह्याद्रीच्या रांगा ओलांडून घाटाचे 2 तुकडे पुणे आणि कोकण प्रदेशात होतात. मला आजही आठवतं, पुण्यात मी जेव्हा राहायला आलो ना, तेव्हा माझी आणि अंजलीची फर्स्ट बाईक राईड आम्ही तामिनी घाटात केलेली. आणि जेव्हा जेव्हा कधी असं फिरायचं किंवा बाईक राईडचं मन होतं ना, तेव्हा डोळ्यासमोर सगळ्यात अगोदर काही येत असेल तर तो म्हणजे तामिनी घाट. तामिनी घाट म्हणजे ना जणू देवाने दिलेलं एक निसर्गाचं छान भांडार आहे. देवकुंड धबधबा, अंधारबन जंगल ट्रेक, रायगड, कोलाड, कोकण प्रदेश या ठिकाणांना भेट देताना तुम्हाला तामिनी घाट हे नाव अवगत असेलच. आणि तामिनी घाटातून अनेक वेळा तुम्ही गेलाच असाल. तामिनी घाट हा एक असा रस्ता आहे जो वारंवार प्रवास केला ना तरीही अनपेक्षित राहतो. तामिनी घाट हा एवढा विशाल आणि अद्भुत आहे की ज्याला संपूर्ण आजपर्यंत कोणीही एक्सप्लोअर करू शकलं नाही. परंतु या प्रवासात माझी भेट अशा लोकांबरोबर, अशा ट्रेकर्स बरोबर झाली की ज्यांनी हा तामिनी घाट पिंजून काढलाय. अशा काही गोष्टींना, अशा काही ठिकाणांना त्यांनी एक्सप्लोअर केलंय ज्यांची ओळख आजपर्यंत कोणालाच नव्हती. तर आता जवळपास 4 वाजलेत आणि तामिनी घाटाच्या आता सेंटर पॉईंटला आहे जिकडे प्लस व्हॅली हॉटेल आहे. लास्ट टाईम आम्ही ज्यावेळेस कोलाडला रिव्हर राफ्टिंग करायला गेलो होतो तर या हॉटेलनंतरच आम्हाला खूप जास्त धुकं लागलं होतं आणि इकडच्या बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या ब्लॉगमध्ये सांगितल्या होत्या. तर स्पेशली ही जी प्लस व्हॅली हॉटेल आहे ही सगळे जे ट्रेकर्स आणि जे रायडर्स आहे यांची ओळखीची आणि आवडती हॉटेल आहे. याच्या मागचं कारण असं आहे की या हॉटेलच्या बाहेर बरीचशी मोकळी जागा आहे जिकडे प्रत्येक ट्रेकर ज्यावेळेस ट्रेक करायला जातो तर त्यावेळेस नाईटला इकडे कॅम्पिंग करतात, इकडे टेंट लावतात आणि बरेचसे रायडर्ससुद्धा इकडे स्टे करतात. सो तुम्ही जर इकडून कुठेतरी ट्रेक करत असेल आणि मध्यंतरी तुम्हाला कुठे जर कॅम्पिंग किंवा टेंट वगैरे लावायचं आहे तर तुम्ही ह्या प्लस व्हॅली हॉटेलच्या बाहेर कॅम्पिंग वगैरे करू शकतात. मी प्लस व्हॅली हॉटेलला बसलेलो होतो आणि त्यानंतर मला महेश पवार सर दिसले आणि मॅडम पण दिसल्या. यांची ॲक्च्युली एक स्टोरी होती आणि ती स्टोरी मला त्यांच्याकडूनच ऐकून घ्यायची होती. मी विचार करत होतो त्यांच्याशी बोलू की नको आणि नंतर मी धाडस करून त्यांच्याशी बोललो. तर आपण ती जी काही स्टोरी आहे ती आपण यांच्याचकडून ऐकू आणि इकडच्या काही ज्या गोष्टी की टेक्निकल ट्रेक कोणते आहेत आणि तामिनीमध्ये बरेच लोक फिरायला येतात पण त्यांना अजून 90% गोष्टी माहिती नाहीत. तर त्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ॲक्च्युली तामिनी घाटमध्ये खूप सारे ट्रेक आहेत. टेक्निकल ट्रेक बी तेवढे आहेत आणि जो वॉकिंग डिस्टन्सचे ट्रेक पण आहेत. तर माझी आणि पल्लवीची स्टोरी म्हणजे लॉकडाऊनच्या आधी आम्ही दोघं पण टेक्निकल आहे आणि नेहरू इन्स्टिट्यूटमधून दोघं पण सर्टिफाय आहे. त्यामुळे सह्याद्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी क्लाइम्बिंग, रॅपलिंग केलेलं आहे. बरेच पिनॅकल बी क्लाइम्बिंग केलेले आहेत. तर त्या सगळ्या म्हणजे सह्याद्रीत फिरून झाल्यानंतर कासबा बघण्यासाठी आम्ही भंडारदरा ह्या ठिकाणी सगळे फिरून झाल्यानंतर आम्ही तामिनीमध्ये पोचलो. तामिनीमध्ये हे सगळं जेवढं काही सह्याद्रीमध्ये गोष्टी आहेत बऱ्यापैकी आम्हाला एका जागेवर भेटले ते म्हणजे ठिकाण तामिनी. तामिनी घाटामध्ये वॉटरफॉल आहेत, ट्रेक आहेत, टेक्निकल क्लाइम्बिंगचे रूट आहेत. त्यापैकी प्लस व्हॅली आहे. प्लस व्हॅलीमध्ये मिल्की बार वॉटरफॉल आहे. परत तिथं 2 कुंड आहेत. एक छोटं कुंड आहे, एक इन्फिनिटी पूल आहे, त्याच्या खालचं मोठं कुंड आहे आणि त्याच्याखाली देवकुंडचा वरून जो पाणी पडतं तेच देवकुंड म्हणजे देवकुंड वॉटरफॉल आहे. तिथं रॅपल पण होतं. प्लस व्हॅलीमध्ये अजून एक रहस्य असं आहे की प्लस व्हॅलीमध्ये A ग्रेडपासून C ग्रेडपर्यंत क्लाइम्बिंगचे रूट आहेत. अच्छा. आणि आपले महाराष्ट्रातले आणि आउट ऑफ स्टेटचे आणि आउट ऑफ इंडियाची पण लोक प्लस व्हॅलीमध्ये येऊन क्लाइम्बिंग करून गेलेले आहेत. 2002 पासून प्लस व्हॅली हे आलेले. आमचे गुरु सचिन गायकवाड सर म्हणून होते. तर त्यांचं रिसॉर्ट होतं खाली कोकणला. तर ती 2002च्या साली तिकडे जायचे बाईकवरती. त्यावेळेस त्यांना ही व्हॅली दिसली होती. मग ती बघण्यासाठी गेले तर त्यावेळेस ते त्यांची टीम घेऊन गेले. म्हणजे ते
त्याच्यामध्ये सुरेंद्र शेळके सर, ज्यांचं माउंटेन क्षेत्रामध्ये चांगलं योगदान आहे. त्याच्यानंतर स्टेपिनचे फाउंडर आहेत सपकाळ सर म्हणून ते आहेत. आणि असे त्या बरेच काळची फ्रेंड सर्कल होतं ते चांगले ट्रेकर्स आणि क्लाइंबर होते. त्यामुळे त्यांनी ती बघायला गेली तर त्यावेळेस त्यांना निदर्शनास आले की बाबा हे नॅचरल साईन दिसतंय, म्हणून त्यावेळेस त्यांनी नाव दिले की ही प्लस व्हॅली म्हणून. तिथं बरेच रूट पण आहेत आणि रहस्यमय म्हणजे आमच्या दोघांच्या फिरण्यातून आणि ट्रेकिंगमधून मिल्की बार हा आम्हाला भेटला. मग आम्ही काय केलं की ते थोडं पोस्ट झालं आमच्याकडून चुकून, बाय मिस्टेक पोस्ट झाला, पण ते आम्हाला कळलं नाही की ती लोकांनी तेवढं उचलून धरला त्याला. त्यानंतर तिला DM आले की हा प्लेस कुठं आहे काय आहे. दोघांना फर्स्ट टाइम दिसलं हो सोबत होते दोघांना सोबत. हां हां. आणि मग मिल्की बार झाल्यानंतर मिल्की बारच्या आधी रिंग वॉटरफॉल आम्हाला कोविडच्या काळात आम्ही ज्यावेळेस ट्रेकिंग आणि क्लाइम्बिंग करायसाठी फिरत होतो त्यावेळेस आम्हाला रिंग वॉटरफॉल पण मिळून आला. रिंग वॉटरफॉल मिळून आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही फ्री क्लाइम्बिंग करायचो. फ्री क्लाइम्बिंग केल्यानंतर जर फॉल झाला तर आम्ही त्या पाण्यात पडायचो. अच्छा. आणि मेडिटेशनसाठी खूप छान जागा आहे रिंग वॉटरफॉल. हां. आणि आम्हाला दोघाला लग्न करायचं होतं ॲडव्हेंचर पद्धतीनं, म्हणजे एव्हरेजचा प्लॅन होता, बट तिथला सगळा खर्च बाकीच्या गोष्टी बघून मग आम्हाला ॲडव्हेंचर पद्धतीनं करायचं म्हणून आम्ही ठरवलं की रिंग वॉटरफॉल म्हणजे तो वॉटरफॉल दिसला आहे त्याची डिझाईन पण रिंगसारखीच आहे. मग आम्ही दोघांनी ठरवलं की त्या ठिकाणी आपण रिंग सेरेमनी करायची आणि मग रिंग वॉटरफॉल नाव द्यायचं, म्हणून तिथं रिंग सेरेमनी केली आम्ही आणि मग त्याला रिंग वॉटरफॉल नाव दिलं. पण तो रिंग वॉटरफॉलची बी स्टोरी अशी आहे, आम्हाला भेटला आणि नॉर्मली आता आम्ही शनिवारी रविवारी हॉटेलला येतो, शुक्रवार गुरुवारच्या टायमिंगला. त्यावेळेस निघताना पल्लवीने एक व्हिडिओ तिच्या संध्याकाळी मी Instaला टाकला. आणि इथं शनिवारवर नेटवर्क नसतं. टाकले मी पुण्यातून आम्ही शनिवारी इकडे आलो. इथं नेटवर्क नाही 2 दिवस आणि ती 2 दिवसात इतकी व्हायरल गेली रील व्हायरल गेल्यानंतर आमच्याकडे काही ऑप्शनच नव्हता ती प्लेस हाईड करण्यासाठी. मग ती प्लेस हाईड व्हावी तिथं जास्त लोकांनी जाऊ नये, कारण ते पावसाळ्यात जास्त रिस्की आणि ती रील जी व्हायरल झाली ती पावसाळ्यात काढत होती, म्हणून मिल्की बारची रील टाकली. मिल्की बार तसा सेफ आहे की बाबा बाकीच्या लोकांनी मिल्की बारला जावं, रिंगला जाऊ नये, कारण का फॉल जर झाला तर मोठा फॉल येतो आणि ॲटलिस्ट मिल्की बारला वाचवू शकतो, रिंगला ते पण करू शकत नाही असं. रिंग फॉलचा जो एंड आहे ना तो डायरेक्ट 400-500 फुटाचा. अच्छा. हां. आणि मिल्की बारला तसं चालू पावसामध्ये गेलं तर पाण्याची पातळी वाढली तर तुम्ही जाऊ शकत नाही किंवा गेल्यानंतर रिटर्न येऊ शकत नाही. तुम्हाला पाणी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत थांबावं लागतं. पण ॲटलिस्ट थांबू शकतो. हो. तसं रिंगला नाही. रिंगला असं ऑप्शन स्लिप झालं की डायरेक्ट म्हणजे काहीतरी घटनाच होणार. अच्छा. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो की जास्त करून लोकांना पावसाळा संपल्यानंतर ती प्लेस समजावी. अच्छा. बऱ्याच लोकांनी ड्रोन आणून 15 ऑगस्टच्या सुट्ट्या शोधून बापरे. तुमच्या शेवट स्टाफला ऑफर असायच्या 500-500 रुपयांच्या. सांगा तुमचे सर मॅडम इकडे जातात की इकडे जातात. इकडूनच आणि इकडूनच स्टाफला विचारायचे सगळे आणि स्टाफला माहीत नसायचं. ते सांगायचं हा इकडनं आज गेलेत, आज इकडनं आले. आम्ही सुट्ट्यांमध्ये फिरतोच ना. आम्हाला तो रिंग सेरेमनीचा टास्क मोठा होता, कारण रिंग सेरेमनी आम्ही रिंग वॉटरफॉलला घेतली तर त्या ठिकाणी माझ्या घरचे आणि तिच्या घरचे न्यायचे होते आम्हाला. अच्छा. तर त्या ठिकाणी आम्ही सेटअप केला. रिंग वॉटरफॉलला जाण्यासाठी रोड पावलवाट तयार केली, थोड्या स्टेप वगैरे बनवल्या आणि काही ठिकाणी रोप लागतो त्या ठिकाणी रोप पण लावला. पण घरातले बऱ्यापैकी लोकांनी सगळे नातेवाईकांनी यायचा प्रयत्न केला. अच्छा. निमे आले आणि निमे वरती होते. आम्ही काय केलं, वेस्टर्न पद्धतीनं रिंग वॉटरफॉलच्या तिथं एंगेजमेंट केली आणि राहिलेल्या घरच्या सगळ्या वृद्ध लोकांसाठी आपल्या हॉटेलच्या बराबर पाठीमागं ट्रॅडिशनली देवकुंडचा टॉप व्ह्यू आहे. तिथून आपल्याला देवकुंड खाली बघितल्यानंतर दिसतो. खूप कमी लोकांना माहिती आहे. मग आम्ही तिथं पण ट्रेडिशनल पद्धतीनं इंडियन पद्धतीनं एंगेजमेंट केली. अच्छा. ही आमची एंगेजमेंटची स्टोरी आहे. आणि त्याच्या आधीची पण हिस्ट्री अशी आहे रिंग वॉटरफॉलची की एक 7-8 वर्षापासून आम्ही म्हणजे या रूटला येतो देवकुंड रॅपलिंगचा इव्हेंट घेण्यासाठी. असं 8-10 वर्षापासून येतो. त्यावेळी आम्हाला हे माहीत नव्हतं आमचं हॉटेल इथं होईल, त्यावेळी आम्हाला हे माहीत नव्हतं आमची रिंग सेरेमनी इथं होईल, त्यावेळी आम्हाला हे माहीत नव्हतं का म्हणजे ही जागा आमच्यासाठी इतकी काही अशी व्हॅल्युएबल असेल म्हणून. असंच नॉर्मल इव्हेंट घ्यायला आलेलो. प्लस वरी जो वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉल रॅपलिंगचा मी इव्हेंट घ्यायला आलेलो.
पाऊस जास्त झाला आणि जे काही लोक पार्टिसिपंट खाली गेले ते गेले आणि आम्ही वरून सेटअप सोडला आणि आम्ही वरती निघालो. आमच्याकडे बॅगा वगैरे होत्या. जाताना आम्हाला पावसामुळे ते पॉन्ड दिसते बाबा असं काहीतरी असं दिसलं आम्हाला आणि रिटर्न येताना पण त्यावेळी जास्त पाऊस असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नव्हतो. पण दिसतंय काहीतरी, आपण नंतर येऊया कधीतरी असं आमचं डिसाईड झालं. आणि नंतर मग कोरोनाच्या काळात वेळ मिळाला आणि मग आम्ही कोरोनाच्या काळात ते जागा बघायला आलो. जागा बघितल्यानंतर मग ते खाली नॅचरल शेप आहे, अरे ही तीच ती जागा आहे असं. आणि इथल्या आसपास लोकांना ही जागा यासाठी माहिती नाही, कारण काही लोक इथले गावातले लोक आसपास पावसात बाहेर पडत नाहीत, घरातच थांबतात. 2-2, 3-3 महिने इकडे ऊन बघायला मिळत नाही असं. आणि शेजारच्यांच्या जमिनी आहेत त्यांना सुद्धा ही जागा माहीत नाही. म्हणजे मी लिटरली असं माझी ती रील व्हायरल झाल्यानंतर असं मी ज्यांना इथं सांगितलंय बाबा की अरे पल्लवी कुठे ही जागा, म्हणून अहो तुमच्या शेजारी आहे. म्हणजे लिटरली लोक शॉक आहेत की बाबा इथे जागा आहे असं म्हणून. मग ते नॅचरल शेप आणि ते रिंग वॉटरफॉल्स असं आमचं ड्रीम होतं की म्हणजे आम्ही 7-8 वर्षापासून सोबत होतो की काहीतरी ॲडव्हेंचरस करायचं बा, काहीतरी ॲडव्हेंचरस हवं. मग ते स्वप्न असं झालं पूर्ण. रिंग सेरेमनी झाला आमचा. मग हे ट्रॅडिशनल पद्धतीने आम्ही लग्नही केलं. त्याच्यानंतर मिल्की बार वॉटरफॉल, हॉटेल, अशा सगळ्याच गोष्टी एकत्र आल्या आणि बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतोय. आणखी अशा बऱ्याचशाही जागा आहेत पण ज्या अजून हाईडच आहेत. तर तुम्ही सगळे बघतायत की आपण फक्त एक तामिनी घाट म्हणून ओळखतो, पण असे जे लोक असतात की जे दुर्गवेडे की असे जे लोक यांच्याचमुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. आणि ह्या स्टोरीज आहेत, याच्यात जी मजा आहे तर ती फक्त एक ट्रेकर आणि फक्त एक रायडरच समजू शकतो, कारण की त्याच्याकरता तुम्हाला फिरण्याचं वेळ लागतं. आणि आज मी खूप लकी आहे, कारण की मी यांना दोघांना भेटलो. बऱ्याच वेळेस आम्ही या घाटातून जेव्हा ट्रॅव्हल केला त्यावेळेस यांचा दोघांचा टॉपिक म्हणजे न चुकता निघाला आहे. तर मी प्रशिलबरोबर ट्रॅव्हल करू द्या, मी जेवीबरोबर ट्रॅव्हल करू द्या, आमचा यांच्याबद्दलचा टॉपिक निघतो. आणि आज यांना प्रत्यक्ष भेटून यांच्याशी गप्पा करून आणि या सगळ्या गोष्टी यांच्या तोंडून ऐकून खूप छान वाटतं आहे. थोडी माहिती देतो. जे ट्रेकर्स आहेत प्रॉपर पुण्यातले त्यांना माहिती आहे. आपल्या प्लस व्हॅली हा ट्रेक आहे. त्या ट्रेकमध्ये जसं मागाशी सांगितलं आहे की मिल्की बार क्लाइम्बिंगचे रूट म्हणजे एपासून सी ग्रेडपर्यंत लॉंग रीचचे क्लाइम्बिंगचे रूट, पॉन्ड नंबर 1-2 असे 2 पॉन्ड आहेत. त्यातला एक आहे तो इन्फिनिटी पूल आहे. त्याच्या खालचा जो आहे तो मधला जो पॉन्ड आहे तिथं उतरता येत नाही, पण जो आपण देवकुंड वॉटर रॅपलिंग करतो त्यावेळेस आपल्याला त्या पॉन्डला उतरता येतं. तो पॉन्ड बी खूप छान आहे, पण तो टेक्निकल लोकांसाठी आहे. म्हणजे जे टेक्निकल आहे, जे क्लाइम्बिंग रॅपलिंग करतात टेक्निकल लोकांसाठी तो रॅपल करून त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि तिथून खाली देवकुंडला उतरू शकतात. तो एक झाला. त्यानंतर सावळ्या घाट आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच्या आधीपासून तर त्या काळापासून तो रूट कोकणात जाण्यासाठी, पुण्यातून कोकणात आणि कोकणातून पुण्यात येण्यासाठी सावळ्या घाट म्हणून रूट आहे. तर त्या रूटने आपल्याला भिऱ्या या ठिकाणी जाता येतं. त्या रूटने सुद्धा आपल्याला देवकुंडला जाता येतं. तर मित्रांनो, आपण सगळ्यांना म्हणतो की फक्त तामिनी घाट, पण तामिनी घाटामध्ये अशा बऱ्याचशा रहस्यमय गोष्टी आहेत ज्या आपल्याला या टेक्निकल लोकांकडून कळतात आणि आपल्याला त्यांचं महत्त्व कळतं. मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि यांचा नंबर देतो व्हिडिओमध्ये. तुम्ही जर तामिनी घाटात येणार असेल तर दोघांना नक्कीच कॉल करा. हे ट्रेकसुद्धा अरेंज करतात, तर तुम्ही या सगळ्या ट्रेकची माहिती या ट्रेक यांच्या दोघांसोबत करू शकता. आजचा संपूर्ण दिवस मनसोक्त तामिनीमध्ये घालवून आणि या सगळ्या आठवणी डोळ्यांमध्ये साठवून मी परतीच्या मार्गाला सुरुवात केली.